आणि काय दाखवलं इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल्स टू थिटा. आपण डायग्राम म्हणून लिहू शकतो फ्रॉम डायग्राम काय लिहू शकतो आपण कॉस थिटा. आता कॉस थिटा काय ऍडजसंट साइड BC अपॉन हायपोटेनस AC. बट दिलेलं काय आपल्याला cos theta is equals to 15 upon 17. मग काय म्हणू शकतो मी दोन्ही एलचे साइड सेम आहेत म्हणून आरजेसी सेम असतील. सो BC अपॉन AC इज इक्वल्स टू 15 अपॉन 17. तोच परत इथं रेशो आला. तर रेशोच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करतो कॉमन मल्टिपल घेतो. मग लेट कॉमन मल्टिपल इज x. कॉमन मल्टिपल एक्सच घ्यावा असं काही नाही. आपण दुसरे कॉमन मल्टिपल घेऊ शकतो. यावेळी CM घेऊ. सो BC किती होईल 17M and AC is equals to BC is equals to 15M and AC is equals to 17M. काय करू आपण डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करू. AC रिप्रेझेंट केला 17M ने आणि BC रिप्रेझेंट केला 15M ने. आता ट्रायंगल ABC काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल ABC अँगल B हा 90 आहे. मग आपण पायथागोरस यूज करू शकतो बाय युजिंग पायथागोरस थेरम. तर बाय युजिंग पायथागोरस थेरम मी काय म्हणू शकतो की हायपोटेनस जो असेल हायपोटेनस काय आपला AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता माझ्याकडे AC ची व्हॅल्यू आहे आणि BC ची व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे मला AB ची व्हॅल्यू काढता. AC किती आहे 17 आहे 17M ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू AB ची व्हॅल्यू मला माहित नाही प्लस BC किती आहे 15M स्क्वेअर. मग मी ते सिंपल काय करतो 17M स्क्वेअर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 17M स्क्वेअर मायनस 15M स्क्वेअर. आधी तर 17 चा स्क्वेअर काढणं 15 चा स्क्वेअर काढणं नंतर त्यांचं सबट्रॅक्शन करून त्याचा स्क्वेअर काढणं याच्यापेक्षा मी काय करतो A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे यूज करतो जो की A प्लस B A मायनस B. जर हा फॉर्म्युला इथे यूज केला तर मला भेटेल 17M प्लस 15M अनदर ब्रॅकेट 17M मायनस 15M. हा मला मिळेल आता 32M मल्टिप्लाइड बाय 2M. आता AB चं मला स्क्वेअर रूट घ्यायचे म्हणजे माझ्याकडे काय असेल दोन ग्रुप असतील सेम मल्टिप्लिकेशनचे म्हणजे इथे मला 16M मल्टिप्लाइड बाय 2 जर केलं का केलं तर 32 चा फॅक्टर जर पाहिले आपण 16 आणि 2 आहे 16 चा स्क्वेअर रूट माझ्याकडे आहे. आता इथे M रिपीट होतोय म्हणजे मी याला 4 स्क्वेअर इंटू M स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे मी जर स्क्वेअर घेतला कॉमन A टू द पॉवर M इंटू B टू द पॉवर M इज इक्वल्स टू AB ब्रॅकेट टू द पॉवर M. हा फॉर्म्युला जर मी यूज केला तर हा मिळेल 8M ब्रॅकेट टू द पॉवर 2. स्क्वेअर रूट घेतो स्क्वेअर रूट जर घेतलं मी दोन्ही साईडला तर काय मिळेल मला AB इज इक्वल्स टू 8M. आता AB ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे. सो फ्रॉम डायग्राम ज्यांनी मला विचारलं होतं तेच घेऊ आपण साइन थिटा इज इक्वल्स टू. आता डायग्राम मध्ये जर पाहिलं तर साइन थिटा काय माझ्याकडे AB अपॉन AC. मग साइन थिटा इज इक्वल्स टू AB अपॉन AC. AB किती माझ्याकडे 8M डिवायडेड बाय AC किती माझ्याकडे 17M. परत रेशो आला मग आपण रेशो मध्ये काय करू शकतो तर सेम फॅक्टर आपण सबट्रॅक्ट करू 8M अपॉन 17M 8 अपॉन 17 our answer.